राज्य शासनामार्फत राज्यातील विधवा, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी एक स्वतंत्र आणि व्यापक एकल महिला धोरण तयार करण्यात येत असून हे धोरण अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी दिनांक 23 जून रोजी जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा महिला बाल कल्याण आणि महानगरपालिका तसंच समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सभापती महिला आणि बाल कल्याण समिती, समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी तसेच प्रमुख मार्गदर्शक किरण हिवराळे, जिल्हा समन्वयक एकल महिला समिती अकोला, त्याचप्रमाणे तुषार हांडे, सोनाली सरोदे यांच्यासह आदींची उपस्थिती लाभली होती. तर बैठकीत रोजगार आणि उपजीविका, मालमत्ता व वारसा हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा आणि पुनर्वसन, शासकीय योजनांची अंमलबजावणीत सुधारणा, नवीन योजना आणि उपक्रमाविषयी अपेक्षा तसंच कायदेशीर अडचणी, एकल महिलांची सुरक्षा, सामाजिक सहभाग वाढवणं, रूढी परंपरा दूर करणं यांसह इतरही महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी एकल महिला समितीच्या किरण हिवराळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना उपरोक्त विषयाला अनुसरून सखोल आणि सविस्तरपणे मार्गदर्शन केलं. तसंच उपस्थितांनी सुद्धा त्यावेळी बहुमूल्य उपयोगी मार्गदर्शन केलं. विविध ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीला मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सूत्रसंचालन समाज कल्याण विभागाच्या रंजना आंधळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्रमिला सोनटक्के यांनी केलं. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी राजकुमार चिंचोळकर, बाळापूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.